इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। एकीकडे तुमची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कमी करण्यात आली, परंतु आता 5 फवाऱ्यांना मात्र वाय+ दर्जाची मला कळलं रॉकेट लॉन्चर, रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना, आणि हेच झालेलं आहे. त्यांचे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत, अगदी साधे म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही, पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा Z+Y+Y झेड ही काही दिले, आणि बाकी सुरक्षा, सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे. महिला सुरक्षित नाही आहेत. अगदी सलमान खानच्या घरासमोर सुद्धा गोळीबार होतो आहे. त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड, त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय. तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, आणि यांच्यासोबतचे गद्दार आहेत त्यांना मात्र ते कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. आता त्या सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा एक प्रश्न आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याची सुरक्षा तुम्ही उघड्यावर टाकले त्याच्याकडनं कर घेऊन तुम्ही गद्दारांची सुरक्षा करतात. पण नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले, त्यानंतर इथं महाविकास आघाडीवरती सूट घेतलं जातं. अशोक चव्हाणांचं भाजपात जाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचे ज्येष्ठ सहकारी इकडे बसलेत, आणि ते गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत, जे आत्तापर्यंत त्यांनी वाट ज्यांची आडून ठेवली होती. काही जण जसं आमच्यामध्ये काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या, त्या सुभेदाऱ्या आता या निमित्ताने मोडून पडल्या, आणि उलटं अशोकराव तिकडे गेल्यामुळे काँग्रेसला आता नवं चैतन्य प्राप्त झाले. त्याच्याचमुळे वसंतरावांचा विजय हा निश्चित झालेला आहे. कारण शेवटी असं आहे की हे मोठी झालेली किंवा मोठी केलेली लोक गद्दार झाली तरी जनता गद्दार होत नाही. जनता कधीच गद्दार होत नाही. 2014 मध्ये आणि 19 मध्ये नरेंद्र मोदींनी अशी शपथ घेतली होती की आदर्श प्रकरणामध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांना आम्ही मध्ये घालू. यावरती आपलं काय? अरे माझ्यापेक्षा त्यांचं मत का नाही विचारत? मी काय मत व्यक्त करणार? जे तुमचं मत आहे तेच माझं मत आहे. म्हणजे हे खरं आश्चर्य आहे की त्यांनी त्यांच्या क्लिप्स आहेत, आदर्श नावाची सोसायटी निर्माण केली आणि शहीद परिवारांचा अपमान केला, त्यांची फसवणूक केली. त्या आदर्श घोटाळ्याचा निकाल लागलेला नाही. आता परत ज्या अर्थी त्या अर्थी असं जर का लावायचं झाला तर ज्या अर्थी अशोकरावांना त्यांनी भाजपात घेतले, अगदी थेट राज्यसभेत पाठवलं, आणि त्यांचं बरंचसं कौतुक त्यांनी व्यासपीठावर केलं, तेव्हा तर त्यांनी कमाल केली की पुट्टपर्ती साईबाबांचा त्यांनी एक संदर्भ दिला, तिथे ओळख झालेली. आणि मोदीजी जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हापासून शंकररावजी चव्हाण हे राजकारणात होते, पण एवढी मोठी पदं भूषवूनसुद्धा एवढी विनम्रता मी पाहिली नाही. तर ती विनम्रता पाहिली, ती स्वतः जर का बाणवली तर अधिक बरं होईल. आणि याचा अर्थ आता असा आहे की तुम्ही जर का तेव्हा म्हणाला होतात की शहीदांच्या परिवाराला फसवलं, तर त्या फसवणुकीमध्ये भाजप आता सामील झाला आहे, असंच माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. घटनाबाह्य लोकांवर मी बोलत नाही. मी घटनाबाह्य लोकांवरती मी बोलत नाही. त्यांना जसं सकाळी स्क्रिप्ट येतं ते कणून बोलतात, आणि कणून असं जे बोलतात ते कणून म्हणजे कुंतत बोलत असतात ते. त्याच्यावरती संजय राऊत यांनी काल अत्यंत उत्तम उत्तर दिलेलं आहे, आणि ते उत्तर मला वाटतं तुम्ही काल माध्यमांनी दाखवलं असेल, नसेल तर कृपा करून दाखवा. उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले असे मुख्यमंत्री म्हणाले. मी घटनाबाह्य लोकांवरती बोलत नाही, आणि लोक त्यांना काय म्हणतायत हे जनतेत गेल्यावरती त्यांना कळते. महाआघाडीच्या किती जागा येतील? 48. आम्ही सगळ्या जागा लढवतोय, आणि सगळ्या जागा जिंकण्याच्या ईर्षेने आणि जिद्दीने लढवतोय. आणि एकूण जो असंतोष लोकांमध्ये पाहिला, आणि लोकांच्या मनामध्ये जी भीती, मी पुन्हा सांगतो, शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती त्यांनी गद्दारांचं नाव लिहिलं, तसंच शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती दुसरं कोणाचंही ते नाव लिहू शकतील, ही भीती आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भरलेली आहे. एक तर शेतकऱ्याला तुम्ही काही दिलेलं नाही आहात,
त्याला हमीभाव देत नाहीत, त्याला पीक विमा देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत. पण उद्या आपली जमीन सुद्धा हे लुटतील आणि सातबाऱ्यावरती भलत्याचं कोणाचं नाव लिहितील, ही भीती आता शेतकऱ्याच्या मनात आहे. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.